खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास दिली भेट. पावसाळा कालावधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना. सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी आज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत शिवसेना ठाणे महापालिका क्षेत्र संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाखाडी शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक संजय बोहीर, युवा सेनेचे नितीन लांडगे, ऋषिकेश माने, जितेश गुप्ता उपस्थित होते. तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, सचिन पवार, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी YM तडवी आदी उपस्थित होते. महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला. आणि जो काही पाऊस पडतोय, ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं, कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात. पाणी साचलेलं असतं, खड्डा दिसत नाही. फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती. त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती. आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय. आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला, पण वंदना टॉकीज असेल किंवा पेड्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते. पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्रंदिवस काम करते त्याला प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं, आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं, यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, माजी नगरसेवक आहेत, सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत, आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे. तर अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता आहे, त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिले जातात? आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत. इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आहे आणि बऱ्याचशा आपण रिपेअरिंगचं सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या आहेत.